श्री स्वामी समर्थ. मीन राशी 8 ते 14 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनातील अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे दिसतील का? जीवनात सुरू असलेली धावपळ आणि मानसिक ताण कमी होईल का? करिअरमध्ये नवीन संधींचे दरवाजे उघडतील का? आर्थिक बाबतीत दिलासा देणाऱ्या घडामोडी घडतील का? कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट होतील का? प्रेमसंबंधांमध्ये भावनिक समाधान मिळेल का? विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? चला पाहूया मीन राशीला हा आठवडा कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ग्रहस्थिती पाहता हा काळ तुमच्या अंतर्मनातील शक्ती जागृत करणारा, आशावाद वाढवणारा आणि जीवनाला नवीन दिशा देणारा ठरू शकतो. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिक परिपक्वता, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. तुमच्या मनात अनेक नवीन विचार आणि योजना आकार घेऊ शकतात. गेल्या काही काळात ज्या गोष्टींबाबत संभ्रम होता त्याबाबत आता स्पष्टता मिळू लागेल. तुमची कल्पनाशक्ती आणि अंतर्ज्ञान या आठवड्यात विशेष प्रभावी राहील. काही महत्त्वाचे निर्णय घेताना तुमचे मन तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. लोकांशी असलेले संबंध सुधारतील आणि तुमच्या सौम्य स्वभावामुळे अनेक व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होतील. हा आठवडा तुम्हाला स्वतःच्या क्षमतांवर अधिक विश्वास ठेवण्याला शिकवणारा ठरेल. करिअर आणि व्यावसायिक जीवन. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा सकारात्मक आणि प्रगतिकारक राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. काही जणांना नवीन जबाबदाऱ्या किंवा नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळू शकते. तुमची कल्पकता आणि समस्यांकडे पाहण्याची वेगळी पद्धत कार्यक्षेत्रात फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन संपर्क आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. विशेषतः कला, संगीत, लेखन, शिक्षण, आरोग्य सेवा, सल्लागार सेवा किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना चांगले यश मिळू शकते. व्यवसायातील काही अडथळे दूर होतील. ग्राहकांशी संबंध सुधारतील. भविष्यातील मोठ्या योजनेसाठी पाया रचण्याची ही योग्य वेळ आहे. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नामध्ये स्थिरता राहील आणि काही अतिरिक्त लाभ मिळू शकतात. पूर्वी अडकलेले पैसे मिळण्याचे संकेत आहेत. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा पूर्वी केलेल्या प्रयत्नांमधून लाभ मिळू शकतो. तथापि भावनेच्या भरात खर्च करण्याची प्रवृत्ती टाळावी. काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे आर्थिक नियोजन महत्त्वाचे राहील. बचतीवर अधिक भर द्या. भविष्यासाठी सुरक्षितता निर्माण करणारे निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी आणि संयम बाळगल्यास मोठा फायदा होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात या आठवड्यात प्रेम, आपुलकी आणि भावनिक जिव्हाळा वाढताना दिसेल. घरातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक मजबूत होतील. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभेल. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल. तुमच्या संवेदनशील आणि समजूतदार स्वभावामुळे घरातील वातावरण अधिक सुखद राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत भावनिक आणि आनंददायी ठरणार आहे. प्रेमी युगुलांमध्ये जवळीक वाढेल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. काही नात्यांमध्ये नव्याने उत्साह आणि रोमॅन्टिक वातावरण निर्माण होऊ शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. एकमेकांबद्दलची समज वाढेल. काही जोडपी भविष्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. एकत्र घालवलेले क्षण नात्याला अधिक सुंदर बनवतील. अविवाहित व्यक्तींना एखाद्या खास व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे योग लाभदायक दिसत आहेत. कामानिमित्त, धार्मिक कारणांसाठी किंवा मानसिक विश्रांतीसाठी प्रवास होऊ शकतो. पाण्याशी संबंधित स्थळे किंवा निसर्गरम्य ठिकाणी भेट देण्याची संधी मिळू शकते. हा प्रवास मानसिक ताजेपणा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळखी होतील. काही महत्त्वाचे अनुभव आणि शिकवण मिळू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. आवश्यक कागदपत्रे आणि आर्थिक बाबींचे नियोजन व्यवस्थित ठेवा. आध्यात्मिक जीवन. मीन राशीच्या व्यक्ती स्वभावतः आध्यात्मिक असतात आणि या आठवड्यात तुमची आध्यात्मिक ऊर्जा अधिक जागृत होईल. ध्यान, जप, प्रार्थना आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन यामध्ये मन रमू शकते. काही व्यक्तींना एखादा विशेष आध्यात्मिक अनुभव मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाशी अधिक जोडले जाल. जीवनातील काही प्रश्नांची उत्तरे अंतर्ज्ञानातून मिळतील. सेवा कार्य, दानधर्म किंवा समाजोपयोगी कामांमध्ये सहभागी झाल्यास मनाला विशेष समाधान मिळेल. ईश्वरावरील श्रद्धा अधिक दृढ होईल आणि मानसिक शांतता लाभेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सर्जनशीलता आणि एकाग्रता वाढवणारा आहे. अभ्यासात रस वाढेल. कला,
साहित्य, संगीत, मानसशास्त्र, वैद्यकीय किंवा संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतींसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. वेळेचे योग्य व्यवस्थापन केल्यास अपेक्षित यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन विषय शिकण्याची उत्सुकता निर्माण होईल. सातत्यपूर्ण प्रयत्न तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जातील. उपाय: दररोज ओम नमो नारायणाय किंवा ओम गुरुवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गुरुवारी भगवान विष्णू किंवा श्री दत्तात्रेयांची पूजा करा. पिवळ्या फुलांचा नैवेद्य अर्पण करा. गरजूंना अन्नदान किंवा पिवळ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. शक्य असल्यास धार्मिक ग्रंथांचे वाचन करा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. एकूण मीन राशीसाठी हा आठवडा भावनिक समाधान, आध्यात्मिक प्रगती आणि वैयक्तिक विकासाचा ठरणार आहे. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून यातील आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास, आपुलकी आणि भावनिक जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल. या आठवड्यात तुमचे अंतर्ज्ञान आणि सकारात्मक विचार तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करतील. काही अनपेक्षित संधी तुमच्या आयुष्यात नवीन मार्ग खुला करू शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि पुढे जात राहा. हा आठवडा तुमच्या जीवनात आशा, आनंद, मानसिक शांतता आणि प्रगती घेऊन येणारा ठरेल. धन्यवाद.